तुळजापूर नगर परिषद निवडणूक गणेश पाटील यांच्या उमेदवारीने विरोधकांचे धाबे दणाणले। गणेश पाटील हेच योग्य उमेदवार व विजयी उमेदवार अशी सर्वत्र चर्चा। तुळजापूर प्रतिनिधी सारिका चुंगे। तुळजापूर नगर परिषद निवडणूक गणेश पाटील यांच्या उमेदवारीने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं असून प्रत्येक प्रभागात नवनवीन चेहरे आणि नव्या समीकरणांचा उदय होत आहे। सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारांच्या धूमधडाक्यामुळे निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगला आहे। नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक जण आपल्या आवडत्या उमेदवाराच्या विजयासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्येही अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून या प्रभागात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील हे एक सक्षम आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून चर्चेत आला आहे। पाटील यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर केला असून त्यांच्या दावेदारीमुळे या प्रभागातील स्पर्धा अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। गणेश पाटील हे युवा कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहून सामाजिक कार्य, नागरिकांच्या अडचणींवर तात्काळ तोडगा आणि लोकसहभाग यावर भर देणारे नेते म्हणून ओळखले जातात। त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेत चांगली प्रतिमा निर्माण केली आहे। त्यांच्या या लोकसंपर्कामुळे त्यांचा प्रभाव वाढला असून युवक वर्गात त्यांना विशेष पाठिंबा मिळत आहे। दरम्यान सोशल मीडियावर आमचा नेता पॉवरफुल अशी टॅगलाईन वापरून गणेश पाटील यांच्या प्रचाराचे पोस्टर, व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रभागात डिजिटल मोहीम राबवून उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे। तुळजापूर शहरात सध्या प्रत्येक गल्लीत निवडणुकीच्या चर्चांना उधाण आलं आहे। अनेक पक्षाच्या नेत्यांनी अंतर्गत बैठकांना वेग वाढवला असून कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार यावर सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबतही चर्चेचा सिलसिला सुरू आहे। राजकीय पातळीवर पाहता गणेश पाटील यांच्यासारखे तरुण, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक नेतृत्व तुळजापूरच्या राजकारणात नव्या ऊर्जेचा संचार करत आहे, असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं। लवकरच निवडणुकीचा आराखडा जाहीर होणार असून त्यानंतरच कोण कोणाच्या विरोधात रिंगणात उतरणार हे स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी गणेश पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले असून गणेश पाटील हेच योग्य उमेदवार व विजयी उमेदवार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे।